नमस्कार, मी आकांक्षा. साधा सराच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या भागात आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेतलेल्या आहेत. जसं की आर्थिक साक्षरता म्हणजे काय, बचत आणि गुंतवणूक यामध्ये नेमका फरक काय आहे, त्याचबरोबर आर्थिक नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे. या भागात आपण जाणून घेणार आहोत कुटुंबाचं आर्थिक नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे. चाइल्ड एज्युकेशन प्लॅनिंग असेल, होम लोन घ्यावं किंवा नाही घ्यावं किंवा कशा पद्धतीने घेतलं पाहिजे. त्याचबरोबर कर्ज काढताना तुम्ही त्याचं नियोजन कशा पद्धतीनं कराल याबद्दल आपण आजच्या भागात जाणून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर जे तुमचे फायनान्शियल ऍडवायझर असतील तर त्यांनी तुम्हाला कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं पाहिजे, टर्म इन्शुरन्स घेताना कोणते निकष बघितले पाहिजेत, या सगळ्याची माहिती आपण आजच्या या भागात जाणून घेणार आहोत. चला सुरू करूया. जसं आपण मगाशी बोललो की टर्म प्लॅन, SIP आणि बरेच लोक असं म्हणतात की ते शिक्षणासाठी किंवा रिटायरमेंटसाठी करतात. बरेच जण सांगतात असं. याबद्दल अजून विस्तृतपणे तुम्ही काय सांगाल? याच्याबद्दल आपण आत्ताच चर्चा केली आहे SIP बद्दल. जनरली हा थॉट मांडला जातो बऱ्याच लोकांकडनं, पण SIP खरं सांगा लॉंग टर्म साठी करा असं सांगितलं जातं, पण किती जण लॉंग टर्म ठेवतात तो? नाही. याचा जर रेशो बघितला तर 55% SIP ह्या ब्रेक होतात. बरं. याची जर आकडेवारी पाहायची झाली तर 2025-26 ची आकडेवारी आहे, 7,32,00,000 SIP नवीन सुरू झाली. नवीन 7,32,00,000 आणि बंद झालेले SIP त्याचा जर आकडा घेतला म्हणजे 2025-26 मध्ये किती लोकांनी SIP बंद केल्या किंवा SIP किती बंद झाल्या याची जर आकडेवारी पाहिली तर 6,96,00,000 इतकी ती आकडेवारी. म्हणजे इकडं 7,32,00,000 SIP सुरू झाल्यात आणि जवळपास 7 कोटी इतके SIP पुन्हा बंद झाले. म्हणजे हा जर रेशो असेल तर आता तुम्हीच सांगा SIP ही लॉंग टर्म साठी टिकते का किंवा जाते का लॉंग टर्म पर्यंत. आणि आपला तर रिटायरमेंटचा गोल हा लॉंग टर्मचा आहे आणि एज्युकेशनचा गोल सुद्धा साधारण 18 ते 20 वर्षांचा आहे. भारतातलं SIPचं जे आयुष्य आहे ते साधारण 22, 23, 24 या सालांमध्ये 3.5 वर्षांचं होतं या सालापर्यंत. आणि आता अलीकडे 24-25 आणि 25-26 याच्यामध्ये जर बघितलं तर भारतातलं SIPचं आयुष्य हे फक्त 2.5 वर्षांचं आहे. म्हणजे भारतात 2.5 वर्षांमध्ये SIP ब्रेक केली जाते किंवा मोडली जाते. आता याची काही कारणं आहेत SIP बंद करण्याची. ती कोणती आहेत तर अचानक लागलेली गरज, अर्ली ग्रीड, म्हणजे मला गाडी घ्यायची आहे, मला घराचं इंटेरियर करायचं आहे, फर्निचर बनवायचं आहे, मला अचानक इमर्जन्सी आली तर मग तोडा SIP, वापरा पैसे, पुन्हा करा. पण जेव्हा SIP पुन्हा करा हा विषय येतो तेव्हा कंपाऊंडिंगचा इंटरेस्ट मिळत नाही तिथं, कारण ब्रेक केलेली असते आणि परत नवीन करताना त्या दिवसाच्या NAV पासून ते सुरू होतं. दुसरं कारण SIP केल्यानंतर मला त्याच्यामध्ये ग्रोथ दिसते, प्रॉफिट बुक करा आणि मोडा, कारण आत्ताच पैसे काढून घ्या नुकसान होण्यापेक्षा. हे दुसरं. आणि तिसरं कारण मार्केट पडलेलं आहे, मायनसमध्ये आहे, जी परिस्थिती आता दिसते. म्हणजे 85,000चं मार्केट आज 72-74,000वरती आलेलं आहे. म्हणजे मी इथं मायनसमध्ये चाललोय. तर भीतीपोटी मग लोक काही SIP ब्रेक करतात किंवा काढून घेतात. या 3 कारणांमुळे SIP ब्रेक केली जाते आणि म्हणून ते लॉंग टर्म टिकत नाही. मग लॉंग टर्मचा गोल अचीव्ह होणार कसा, हा खरा प्रॉब्लेम आहे. आणि मग लॉंग टर्म आता तुम्ही म्हणाल मग याच्यासाठी मग नेमकं करायला काय पाहिजे. पुन्हा तेच, मग लॉंग टर्मचे जे टूल आहेत, जसं की मग अशी म्हणालो की एन्डॉमेंटचे काही प्रोडक्ट्स आहेत LIC मधले किंवा अदर PPF सारखे, जे 15-20 वर्षांसाठी 25 वर्षांसाठी आहेत. इथं आपण लॉंग टर्म मध्ये सेव्हिंग करत राहतो आणि तुमच्या पाठीमागे लागून कोणतरी ते करून घेतं. इन्शुरन्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर तिथं सेव्हिंग आणि इन्शुरन्स या 2 गोष्टी मिळतात आणि त्या 2 गोष्टी मिळत असल्यामुळं लॉंग टर्म साठी त्या गोष्टी कंटिन्युअस सुरू राहतात. कारण मी जर मध्ये ब्रेक करायला गेलो तर माझा इन्शुरन्स पण ब्रेक होणार आहे. आणि आमच्यासारखी एखादी व्यक्ती पाठीमागे लागून वेळच्या वेळी त्या गोष्टी करून घेते, कायम मागं लागून सांगत राहते की वेळेत प्रीमियम भरला पाहिजे, वेळेत EMI गेला पाहिजे, इन्स्टॉलमेंट गेलं पाहिजे, नाहीतर ती पॉलिसी लॅप्स होईल, त्याचा बोनस तुम्हाला मिळणार नाही. या गोष्टी होत राहतात, म्हणून ते लॉंग टर्म मध्ये टिकतं. SIP करा म्हणून सांगणं आणि ते लॉंग टर्म साठी करा हे सांगणं सोपं आहे, पण ती टिकवणं अवघड आहे आणि इथंच मोठी अडचण आहे. बरोबर. अर्ली नीड्स आल्या की आपण ती ब्रेक केली जाते आणि मग तुम्ही लॉंग टर्म साठी विचार जरी करत असला तरी पण ती वर्क होत नाही, कारण आपण त्याला ब्रेक करतो मधून. यामध्ये सर अजून एक गोष्ट अशी की आर्थिक शिस्त असा तुम्ही एक शब्द मगाशी वापरला, तर आर्थिक शिस्त म्हणजे नेमकं काय आणि याचं सूत्र काय तुम्ही सांगाल थोडक्यात? आता आर्थिक सूत्र जर याचं बघायचं झालं तर जनरली काय होतं का आपण सगळे लोक पैसे कमावतो आणि मग ह्याची जी सूत्राची जी व्याख्या आहे ती अशी आहे, उत्पन्न वजा बचत बरोबर खर्च, ही योग्य आणि बरोबर व्याख्या. पण जनरली आपण ती अशी मानतो, उत्पन्न वजा खर्च बरोबर बचत. म्हणजे मी उत्पन्न कमवतो, आधी खर्च करतो आणि शिल्लक राहिलं तर मग बचत, त्या रकमेची बचत किंवा इन्व्हेस्टमेंट करतो.
मग पैसे शिल्लक राहत नाहीत आणि मग हे बरोबर. सूत्र फॉलो होत नाही. आणि इथं अडचण होते. म्हणजे मी खर्चानंतर हातामध्ये काय राहिलं तर मग मी त्याचा विचार करेन. तर तसं न करता हम्म. उत्पन्नातला काही हिस्सा पहिल्यांदा तुम्ही बाजूला काढला पाहिजे, बचत केली पाहिजे आणि मग तुम्ही खर्च केला पाहिजे. हम्म. आणि म्हणून गव्हर्नमेंट एम्प्लॉईंना सुद्धा सॅलरीतून कटिंग पीएफला जाणं हे कशासाठी आहे? त्याच्यासाठीच आहे. आधी बरोबर. बचत बचत. त्यांच्या खात्यात जमा होण्यापूर्वीच ते काढून घेतलेले आहेत. म्हणून ते बाजूला पडतात. आणि जर त्यांना सगळेच दिले असते आणि ही सोयच दिली नसती करून तर काय झालं असतं? त्यांनी तेही खर्चले असते आणि मग त्यांच्यासाठी काहीच राहिलं नसतं. बरोबर. म्हणजे ही रिस्पॉन्सिबिलिटी गव्हर्नमेंट घेत होतं पूर्वी. हम्म. आज बऱ्याच प्रायव्हेट कंपन्यांमध्ये सुद्धा पीएफ वगैरे हो. आहेत, त्या सुविधा दिलेल्या आहेत. त्याचं कारणच ते आहे. नाही, बरोबर आहे. असंच जर पद्धतीने केलं तरच कुठेतरी बचत आणि नंतर इन्व्हेस्टमेंट बरोबर होऊ आहे. शकेल. नक्की नक्की. कारण आपण बघतो की लोक जसं खर्च आधी ठेवतात, ईएमआय वाढवून ठेवतात, लोनचे हा हप्ते वाढवून ठेवतात बरोबर आणि मग याच्यामध्ये सेव्हिंग हा पार्ट कुठेतरी मागं पडत चाललाय. नक्कीच. आता आपण बघतो की खर्च वाढत चाललेत, वाढणारी महागाई आणि या सगळ्यामध्ये मेडिक्लेम हा पार्ट किती महत्वाचा आहे आणि आरोग्य विमा किती लाखांचा असावा? मगाशीच आपण चर्चा केली तसं फायनान्शियल प्लॅनिंगचा बेसच तो आहे. पुन्हा टर्म इन्शुरन्स, मेडिक्लेम हम्म. अत्यावश्यक गरज आहे आणि ह्या प्रत्येक परिवारामध्ये असल्याच पाहिजे. प्रत्येक परिवारात कर्त्या पुरुषाचा टर्म इन्शुरन्स असला पाहिजे आणि त्यानं त्याच्या परिवाराचा, फॅमिलीचा, कुटुंबाचा एक पुरेसा मेडिक्लेम घेतलेला असला पाहिजे. बर. आता आपल्यासारख्या सांगली, कोल्हापूर, सोलापूर सारख्या छोट्या किंवा निम शहरांमध्ये मेडिक्लेम किती असायला पाहिजे? इथलं थोडंसं कॉस्टिंगचा आपण जर इथल्या विचार केला तर 10 लाख 15 लाखापर्यंत या शहरांसाठी मेडिक्लेम असणं गरजेचं आहे. बर. पण जर एखादी मेट्रो सिटी असेल, पुणे, मुंबई, बेंगलोर सारखी, अशा ठिकाणी 20, 25, 30 लाखांचा सुद्धा मेडिक्लेम करायला हरकत नाही किंवा तेवढा असणंच अपेक्षित आहे. आता आपण बघतो की LIC मध्ये गुंतवणूक करताना किंवा बचत करताना रिटर्न हे कमी मिळतात, हं. असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष अशा टर्म प्लॅनसाठी ते म्हणजे अशा टर्मसाठी ते पैसे गुंतवतात, पण त्यातून मिळणारा रिटर्न त्यांना कमी आहे किंवा पैसे काढायला गेले तर पैसे कमी मिळतात, असं सुद्धा अनेक आरोप किंवा अशा गोष्टी बोलल्या जातात. तर मग ही जी लोकांच्या मनात शंका आहे ती तुम्ही कशी दूर कराल, काय सांगाल? हा, मला याचं अतिशय चांगलं उत्तर द्यायला आवडेल आणि तुम्ही चांगला प्रश्न विचारला. LIC मध्ये रिटर्न कमी मिळतात असा आरोप होतो किंवा असं बरेच जण म्हणतात, सांगतात किंवा बोललं जातं आणि म्हणून मग लोक तिकडं LIC सोबत नियोजन करायचं हल्ली टाळतात. पण LIC मध्ये रिटर्न किती मिळतात हे माहिती आहे का? LIC मधला जो परतावा आहे एन्डॉमेंट प्रोडक्टवरचा, तर एन्डॉमेंटचे जे प्रोडक्ट आहेत जे लॉंग टर्मसाठी घेतले जातात, 25 वर्षांसाठी, 20 वर्षांसाठी, काही 30 वर्षांसाठी, याचं जर रिटर्न याचे जर पाहिले तर ते साधारण 6 ते 7%, 7.5% मिळतात. बर. आणि हे जे मिळणारे रिटर्न्स आहेत हे कमी नाही आहेत, हे करेक्ट रिटर्न आहेत. मी काय म्हटलं? हे रिटर्न कमी नाही आहेत, करेक्ट रिटर्न आहेत. ते करेक्ट काय आहेत? तर इन्फ्लेशनचं आपण मगाशी चर्चा केलेली आहे इन्फ्लेशन बद्दल, तर इन्फ्लेशन 6% आहे आणि जर तुम्हाला 6% पासून 7.5% जर रिटर्न मिळत असतील तर निश्चितपणाने ते कमी नाही आहेत, रिटर्न करेक्ट आहेत, कारण ते निश्चित आहेत. इथंपर्यंत मला ते रिटर्न मिळणार आहे 6 ते 7%, 7.5% आणि त्याच्यासोबत मला इतर पण सुविधा मिळतात एन्डॉमेंट प्रोडक्टमधून किंवा LICच्या पॉलिसीमधून. कोणकोणत्या मिळतात? विमा मिळतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रायडर्स असतात, जसं की क्रिटिकल इलनेसचा रायडर घेता येतो जो मॅक्झिमम 25 लाखापर्यंत घेऊ शकतो. त्याच्यामध्ये ADDB घेता येतो, डबल ऍक्सिडेंट बेनिफिट घेता येतो, सम ॲश्युर्डच्या दुप्पट आपल्याला ऍक्सिडेंटल रक्कम मिळू शकते, डिसॅबिलिटी बेनिफिट घेता येतो किंवा डिसॅबिलिटीचा रायडर त्याच्यामध्ये असतो. तर या सगळ्या सुविधा आपल्याला आपल्या त्या सेव्हिंग सोबत मिळतात आणि सोबत रिटर्न मिळतात. मग हे सगळं जर एकत्रित मिळत असेल आणि विम्यासोबत मला जर रिटर्न 7% किंवा 6.5% मिळत असतील तर ते निश्चितपणानं करेक्ट रिटर्न आहेत. आणखीन एक मला सांगायचं राहून गेलं, LIC मध्ये रिटर्न कमी मिळतात हे आपण कॅल्क्युलेट केलं तर 6 ते 7% मिळतात हे मी सांगितलं. हे झालं नॉर्मल लाईफमध्ये. पण अब नॉर्मल लाईफमध्ये एखाद्या व्यक्तीची जर एक्झिट झाली आणि त्या परिवाराला मिळणारा जो परतावा आहे जर त्याचा IRR काढला किंवा कॅल्क्युलेशन केलं तर ते 500 ते 1000 पटींमध्ये जातं. म्हणजे परिवार सुरक्षा मिळणं हेही त्याच्यासाठी आवश्यक गोष्ट आहे. कारण त्या व्यक्तीला फक्त तिथं रिटर्न मिळत नाही तर त्याच्यासोबत त्याचा परिवार ही सुरक्षित होतोय ही बाब दुर्लक्षून चालणार नाही. बरोबर. आता आपण बघितलं की टर्म इन्शुरन्स, टर्म विमा जो आहे तर तो घेताना, तो निवडताना कशा पद्धतीने निवडावा, कंपनी निवडताना कशा पद्धतीने निवडावी आणि कोणते निकष प्रायमरीली पाहावेत? हा, आता बऱ्याचदा असं होतं की टर्म इन्शुरन्स घेताना आपल्याला बऱ्याच कंपन्या मार्केटमध्ये आहेत आणि ते आपल्याला टर्म इन्शुरन्स बद्दल सांगतात. आपण टीव्हीवरून जाहिराती बघतो, बरोबर, बऱ्याच कंपन्यांच्या जाहिराती येतात आणि तिथं सांगितलं जातं की 300-500 रुपये मंथली मध्ये तुम्हाला 1 कोटीचा टर्म विमा घ्या, टर्म इन्शुरन्स घ्या, स्वस्तामधला टर्म इन्शुरन्स घ्या.
आता आपल्याला ते जाहिरात किंवा ते जाहिरातींमधले जे आकडे आहेत, इतक्या रकमेमध्ये इतका विमा, हे दाखवलं जातं, आपण त्या जाहिरातींना बळी पडतो की अरे इतका स्वस्त आहे. पण ऍक्च्युली ते आकडे कोणत्या वयाचे आहेत याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. जाहिरातींमधून असणारे आकडे सांगितले जाणारे हे कमीत कमी वयाचे दाखवले जातात. म्हणजे 18 किंवा 20 वर्ष वयाच्या व्यक्तीसाठीचे ते आकडे किंवा ते फिगर असू शकते, म्हणजे ती प्रीमियमची कॉस्ट असू शकते. पहिलं. दुसरं, ज्यावेळेस मला एखादा टर्म इन्शुरन्स घ्यायचा आहे त्यावेळेस मी बऱ्याच कंपन्यांसोबत अनालाइज करतो किंवा कम्पेअर करतो, आणि बऱ्याच कंपन्या मला प्रमोट करतात की आमच्याकडे ही फॅसिलिटी आहे, आमचा क्लेम सेटलमेंट रेशो आहे. तर तिथं टर्म विमा घेताना पहिल्यांदा क्लेम सेटलमेंट रेशो पाहायला पाहिजे. त्या कंपनीने किती क्लेम एका आर्थिक वर्षांमध्ये सेटल केले. आता क्लेम सेटलमेंट रेशो पाहताना ते पर्सेंटेजमध्ये आपण जेव्हा बघतो कॉलम, तुम्ही जर IRDच्या वेबसाईटला गेलात किंवा गुगलला सर्च केलं क्लेम सेटलमेंट रेशो IRD आणि कोणतंही साल टाकलं तर त्या वर्षीचा IRDचा डेटा येतो सगळ्या कंपन्यांचा. 23-24 ज्या पण काही कंपन्या आपल्याकडे आहेत, गव्हर्नमेंट कंपनी, LIC आणि त्याच्यासोबत असणाऱ्या प्रायव्हेट कंपन्या, त्या सगळ्या कंपन्यांचा डेटा येतो. एका वर्षांमध्ये त्यांनी किती पॉलिसी सेल केल्या असतील, त्या केलेल्या पॉलिसी सेलमधून किती क्लेम आलेत त्यांच्याकडे याची फिगर येते. आणि त्याच्यातून त्या कंपनींनी किती टक्के, किती पर्सेंटमध्ये क्लेम सेटल केले, त्याचा जो रेशो निघतो तो क्लेम सेटलमेंट रेशो आपल्याला पाहायला मिळतो. बऱ्याच कंपन्या सांगतात की आमचा 98.5% आहे, कोण म्हणतात 99% आहे, आणि आपण त्या सेटलमेंट रेशो वरती कम्पेअर करून कंपनी चॉईस करतो किंवा निवडतो आणि मग आपला टर्म विमा घेण्याचा प्रयत्न करतो, टर्म विमा करतो. आता फक्त एकाच पॅरामीटरवरती आपण अनालाइज केलेलं असतं, पण फक्त एकच गोष्ट बघून तुम्ही तुलना करणार का? अजिबात नाही. तिथं बाकीच्या पण बऱ्याच गोष्टी बघायला आपल्याला उपलब्ध आहेत, आपण ते बघत नाही. म्हणजे तिथं त्या चार्टमध्ये रिजेक्शन रेशो पण असतो. जाणीवपूर्वक आपल्याला तो दाखवला जात नाही किंवा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्याला तोही बघायला पाहिजे. तुम्ही जर रिजेक्शन रेशोचा जर कॉलम बघितला तर तिथं तुम्हाला कदाचित आकडे वेगळे बघायला मिळतील, आणि जर त्याची तुम्ही तुलना करताना कंपन्यांच्या आलेल्या क्लेमची आकडेवारी आणि रिजेक्शनची जर तुलना केली तर त्याच्यामध्ये मोठी तफावत तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे काही कंपन्या, आता मी नावं घेणार नाही कंपन्यांची कुठल्या, काही कंपन्यांचे क्लेम 5,000, 10,000 असे आलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी 98% क्लेम सेटल केलेले आहेत, 99% क्लेम सेटल केलेले आहेत, आणि आपल्याला असं वाटतं की मग त्या कंपन्या चांगल्या आहेत. पण त्यांचा रिजेक्शनचा जेव्हा आपण कॉलम बघतो तर रिजेक्शन मध्ये 5%, 4%, 10% ही रिजेक्शनची त्यांची पर्सेंटेज आहे, ही टक्केवारी आहे. मग आपण तिथं फक्त एकच गोष्ट बघितली, मग रिजेक्शन इतकं काय, इतकं मोठी आकडेवारी काय रिजेक्शनची, तर छोटे क्लेम सेटल केले जातात, मोठे क्लेम रिजेक्ट केले जातात. इकडे आपण दुर्लक्ष करतो. हे पण तितक्याच गांभीर्यानं बघायला पाहिजे. पुन्हा याच्यामध्ये मला थोडंसं एक छोटंसं उदाहरण द्यायला आवडेल. समजा एखाद्या डॉक्टरकडे 10 पेशंट येतात आणि तो डॉक्टर 10 पेशंटपैकी 9 पेशंटना बरं करतोय, आणि दुसऱ्या एका डॉक्टरकडे 100 पेशंट येतात, तो डॉक्टर 100 पैकी 99 पेशंटना बरं करतोय. आता दोघांचाही रेशो हा 99% येईल, बरोबर? आता तुम्ही मला सांगा, दोघांपैकी चांगलं कोण? 10 पेशंट पैकी 9 पेशंटना बरा करणारा डॉक्टर चांगला का 100 पेशंट पैकी 99 पेशंटना बरा करणारा डॉक्टर चांगला? 100. कारण काय? कारण जास्त पेशंट येऊन पण रिकव्हरीची जी व्हॅल्यू आहे ती सेम आहे. हा, म्हणजे चॅलेंजेस तिथं जास्त आहेत, तरी देखील त्यांनी 99% रेशो मेंटेन केलाय. बरोबर. हेच तिथं आहे. आपण तुलना त्या पॅरामीटरवरती केली पाहिजे. आपल्याला इकडे आकडे छोटे दिसतात, कुठलीही प्रायव्हेट कंपनी घ्या आणि LIC घ्या, LICचे आकडे तुमचे क्लेमचे दिसताना 7.5 लाख, 9 लाख, 9.5 लाख दिसतील. लाखांमध्ये आलेले क्लेम आहेत. त्याच्यामध्ये सेटलमेंट रेशो तुम्हाला 98, 98.5 दिसेल. रिजेक्शन 1.45% इतकाच दिसेल, 1.5% कमी दिसेल. आणि तेच कुठलीही प्रायव्हेट कंपनी घ्या, कुठलीही घ्या, मी तुलना नाही करत, कुठलीही घ्या, पण जर तुम्ही तिथं आकडे बघितले तर आलेले क्लेम 5,000, 10,000, 15,000, 20,000. बरोबर. त्यांचा सेटलमेंट रेशो तुम्हाला 98, 97, 96 असा दिसेल. पण रिजेक्शन मध्ये जेव्हा तुम्ही कम्पेअर कराल तेव्हा तिथं आकडे वेगळे दिसतील. 4%, 5%, 10%, काही कंपन्यांचे 12% आहेत. म्हणजे 5,000 नंबर ऑफ केसेस मध्ये 12%, 11% रिजेक्शन आहे. ही मोठी तफावत आहे आणि प्रॉब्लेम इथं आहे. अजून एक त्याच्यामध्ये परसिस्टन्सी रेशो बघायला पाहिजे. जसा आपण हा क्लेम सेटलमेंट रेशो बघितला तसा परसिस्टन्सी रेशो बघायला पाहिजे. म्हणजे त्या कंपनीची स्ट्रेंथ काय आहे, आर्थिक मजबूतता काय आहे, त्यानुसार सुद्धा आपल्याला कंपनी चॉईस करता आली पाहिजे. त्यानंतर सॉल्व्हन्सी रेशो बघायला पाहिजे. सॉल्व्हन्सी रेशोमध्ये 1.5% हा चांगला मानला जातो, किंवा त्याच्यापेक्षा अधिक तो रेशो असला पाहिजे. LICचा जो तो रेशो आहे, सॉल्व्हन्सी रेशो, हा जवळपास 2.11च्या पुढे आहे. आणि काही प्रायव्हेट कंपन्यांचा हा 1.60 आहे, म्हणजे 1.5% थोडासा जास्त आहे. पण LICचा तो 2.10 पेक्षाही जास्त आहे. या सगळ्या पॅरामीटरवरती आपण
कंपनी निवडली पाहिजे आणि मग टर्म इन्शुरन्स घेतला पाहिजे. या गोष्टींचं नॉलेज नसतं. बरोबर. फक्त क्लेम सेटलमेंट रेशो चांगला दिसतो 98%, मग ते कम्पेअर करताना आपण असंच म्हणतो या कंपनीचा 98 आहे, आम्ही 98 देतो. तर ते तसं कम्पेअर नाही करून चालत. रिजेक्शन पण बघायला पाहिजे. सगळ्या पॅरामीटरवरती त्याची तुलना व्हायला पाहिजे, तर आपण त्याची चांगली योग्य पडताळणी करून योग्य तो निर्णय घेऊ शकतो. बरोबर. या सगळ्या गोष्टींचा जर नीट पद्धतीने अभ्यास केला तर नक्की टर्म इन्शुरन्स घेताना जे पॅरामीटर्स बघितले पाहिजे त्या पद्धतीने ते पॅरामीटर्स बघून टर्म इन्शुरन्स घेतला जाईल. अजून एक अशी गोष्ट की आता आपण बघतो SIP आलं, म्युच्युअल फंड आलं, अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण इन्व्हेस्टमेंट करतो आणि हा ट्रेंड तयार झालेला आहे कुठेतरी. पण यामध्ये अधिक पैसे मिळतील किंवा परतावा चांगला मिळेल म्हणून या अनुषंगाने शेअर मार्केटमध्ये सुद्धा गुंतवणूक केली जाते. तर या ट्रेंड बद्दल तुम्ही काय सांगाल आणि हे यावर तुमचं काय मत आहे? आता हा जो नवीन ट्रेंड आहे हा इन्व्हेस्टमेंटचा ट्रेंड आहे. आपण टीव्हीवर जाहिरात बघतो, रोहित शर्मा असेल, विराट कोहली असेल किंवा MS धोनी असेल किंवा कुठलाही सेलिब्रिटी असेल, तो येऊन सांगतो की म्युच्युअल फंड सही आहे आणि मग आपल्याला ते योग्य वाटतं. पण हे सांगण्यासाठी त्यांना पैसे दिले जातात आणि हे पैसे घेऊन सांगतात की म्युच्युअल फंड सही आहे. बरोबर. म्हणजे मग आपण त्याच्यावरती कितपत विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तो मार्केटिंगचा पार्ट आहे आणि आपल्याला ते खरं वाटतं कारण ते सतत जाहिरात येत राहते. पण त्याच्या खाली एक वाक्य लिहिलेलं असतं. काय लिहिलेलं असतं वाक्य? बघून अभ्यास करूनच करा, मार्केट रिस्कवर अवलंबून आहे. म्हणजे खाली एक वाक्य लिहिलेलं असतं की म्युच्युअल फंड किंवा SIP मधली ही गुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे. बरोबर. आणि सगळे दस्तऐवज तुम्ही काळजीपूर्वक वाचा आणि मगच गुंतवणूक करा असं लिहिलेलं असतं. करेक्ट. पण आपण तिकडे दुर्लक्ष करतो. म्हणजे तिथं रिस्क आहे हे सांगितलेलं असून सुद्धा आपण तिकडे दुर्लक्ष करतो. म्युच्युअल फंड SIP हा ट्रेंड चांगला आहे, ट्रेंड वाईट नाही आहे, पण तो कधी करायचा आहे, कोणत्या वयाच्या स्टेजमध्ये करायचा आहे हे पण ठरलेलं आहे. म्हणजे आज ज्याचं अर्निंग कमी आहे, ज्याची जगण्याची मारामार आहे, तो सुद्धा म्हणतो की मला कष्टाचे कमवलेले पैसे SIP मध्ये टाकून मला श्रीमंत व्हायचं आहे. बरोबर. म्हणजे मला श्रीमंत बनायचं आहे का श्रीमंती दाखवायची हेच कळत नाही. मी इथं कन्फ्यूज होतोय आणि हा जाहिरातींचा भडीमार असल्यामुळं आपल्याला जे सतत बिंबत राहतं, समोर दिसत राहतं, तेच आपल्याला योग्य आहे असं बरोबर आहे असं वाटत राहतं आणि मग तो ट्रेंड बनत राहतो आणि मग तिथं आपण अडकून पडतो. जगामधले टॉपचे 5 सल्लागार सांगतात की तुमची गुंतवणूक ही इंडेक्समध्ये असली पाहिजे. मी काय म्हटलं? जगामधले 5 टॉपचे गुंतवणूकदार सांगतात की तुमची इंडेक्समध्ये गुंतवणूक असली पाहिजे. पण SIP मध्ये किंवा म्युच्युअल फंडामध्ये पैसे जे गुंतवले जातात ते कुठं आणि कसे गुंतवले जातात हे आपल्याला बघायला मिळत नाही. बरोबर. हा त्याचा ड्रॉबॅक आहे. आणि 1,00,000 कोटींची ऍसेट मॅनेज करण्यासाठी 2,345 कोटी इतका तो फंड मॅनेजमेंटचा खर्च आहे. आता हे गणित कुठं जुळतंय का? 1,00,000 कोटी मॅनेज करण्यासाठी 2,345 कोटी इतका फंड मॅनेजमेंटचा खर्च आहे. मग हा जो सगळा दिसणारा भाग आहे किंवा आपल्याला जे सतत दिसतं किंवा सांगितलं जातं, आपण त्या मृगजळाच्या पाठीमागे फक्त पळत राहतो. बरोबर. आणि थोडक्यात आपल्याकडे म्हण आहे, जे तळ राखेल तो पाणी चाखेल. तसं जे फंड मॅनेजर असतात ते किंवा जे फंड हाऊसेस आहेत तर ते पैसे कमवतात. मोठा इन्व्हेस्टर पैसे कमावतो, छोटा इन्व्हेस्टर त्याचे पैसे गमावतो. अशी परिस्थिती त्या म्युच्युअल फंड किंवा SIP ची. ट्रेंड चांगला आहे पण रिस्क आहे आणि तुम्ही जर विचार करून केला तरच ते तुम्हाला. तिथं सुद्धा मग गुंतवणूक करताना तुम्ही इंडेक्स मध्ये करू शकता. इंडेक्स हा चांगला ऑप्शन आहे कारण तिथं टॉप परफॉर्मिंगच्या लार्ज कॅप मधल्या काही कंपन्या येतात. तिथं तुम्ही पैसे गुंतवू शकता आणि लॉंग टर्म साठी त्या गोष्टी तुम्ही ठेवल्या पाहिजे. कंटिन्युअस मध्ये तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत राहिलं पाहिजे. शॉर्ट टर्म मध्ये मग परत इथं तुम्हाला LTC जी आहे, लॉंग टर्म कॅपिटल गेन, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन या गोष्टी येणार आहेत. गव्हर्नमेंटने आता त्याच्यामध्ये वाढ केलेली आहे. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन तुम्हाला जे मिळणारे रिटर्न्स आहेत किंवा मिळणारा परतावा आहे त्याच्यावरती एखादी इन्व्हेस्टमेंट तुम्ही केली आणि जर तुम्ही ती ब्रेक केली 4 वर्षांमध्ये 5 वर्षांमध्येच तर तुम्हाला त्याच्यावरती टॅक्स लागणार आहे आणि तो 10% होता तो आता 12.5% केलाय लॉंग टर्मचा आणि शॉर्ट टर्मचा 20% केलाय, जो 15% होता. या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन करून आपण गुंतवणूक केली पाहिजे किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत किंवा आपण माहिती करून घेतल्या पाहिजेत. आता थोडंसं आपण रिअल इस्टेटकडे येऊया. आता आपण बघतो की बरेच जण फ्लॅट मध्ये इन्व्हेस्ट करतात, एखादा प्लॉट घेतात, एखादा फ्लॅट घेतात आणि मग असं विचार करतात की ही एक इन्व्हेस्टमेंट झाली आणि यातून आपण पॅसिव्ह इन्कम अर्न करू शकतो. त्याच्यानंतर काही काळानंतर त्याच प्रॉपर्टी मधून आपल्याला विकल्यानंतर अजून थोडं इन्कम जनरेट होईल आणि ते आपण रिटायरमेंटसाठी वगैरे प्लॅन करतात. मग हे कितपत योग्य आहे? तुम्ही आता शब्द वापरलात की आपल्याला प्रॉपर्टी मधून येणारा इन्कम हा पॅसिव्ह इन्कम आहे. मी थोडं करेक्ट करतो. प्रॉपर्टी मधून मिळणारा इन्कम किंवा रेंटल इन्कम हा पॅसिव्ह इन्कम नाहीच आहे मुळात. ही धारणा चुकीची आहे. तर तो ऍक्टिव्ह इन्कम आहे. आता तुम्ही म्हणाल तो ऍक्टिव्ह कसा? मग मी पहिल्यांदा हे सांगेन की पॅसिव्ह तुम्ही त्याला म्हटलं कसं, पॅसिव्ह इन्कम कशाला म्हणायचं आणि ऍक्टिव्ह इन्कम कशाला म्हणायचं ह्याची पहिल्यांदा क्लिअरिटी पाहिजे.
ज्याच्यामध्ये मी काहीतरी ऍक्टिव्हिटी करतोय आणि मग मला तो इन्कम मिळतोय, हा झाला ऍक्टिव्ह इन्कम. आणि पॅसिव्ह इन्कम कशाला म्हणायचं, जिथं माझी कुठल्याही प्रकारची ऍक्टिव्हिटी नाहीये, म्हणजे फिजिकली मेंटली मी कुठलाही तिथं प्रेझेन्स देत नाही आणि मला त्याच्या व्यतिरिक्त तो इन्कम येतोय, याला म्हणायचं पॅसिव्ह इन्कम. आता मला सांगा रेंटल इन्कम मग हा पॅसिव्ह कसा होईल? कारण एखादी ऍसेट घेणं ही माझी पहिली ऍक्टिव्हिटी आहे, घेतलेली ऍसेट रेंट न देणं ही माझी दुसरी ऍक्टिव्हिटी आहे. आता रेंट न देण्यासाठी मला भाडेकरू शोधावं लागेल, म्हणजे ऍक्टिव्हिटी झाली. पुन्हा त्याच्यासाठी मला अग्रीमेंट करायचं आहे, ही ऍक्टिव्हिटीज आहे. पुन्हा त्याच्याकडून महिन्याच्या महिन्याला भाडं वसूल करायचं आहे, ही पुन्हा ऍक्टिव्हिटीज आहे. त्या भाडेकरूंनी वेळेत भाडं द्यायला पाहिजे. बरं, पुन्हा भाडं वसूल जरी केलं तरी परत मला त्या प्रॉपर्टीचा मेंटेनन्स ठेवायचा आहे, इथंही मला ऍक्टिव्हिटी करावी लागते. परत त्याच्यासाठीच्या ज्या काही कॉर्पोरेशनचे चार्जेस आहेत, म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे चार्जेस आहेत, म्हणजे घरभाडा असेल, पाणीपट्टी असेल, ते मला पे करायचे, तिथंही माझे पैसे खर्च होणार आहेत. या सगळ्या ऍक्टिव्हिटी ओनर म्हणून मला करायचे. मग तो पॅसिव्ह इन्कम कसा झाला? तो ऍक्टिव्ह इन्कम आहे. आता त्याच्याही पुढं, आणि एखाद्या व्यक्तीनं अशा प्रकारची ऍसेट घेतली आणि रेंट न दिली आणि त्याला जर असं वाटत असेल की ती माझी पेन्शन आहे किंवा फ्युचरमध्ये मी असं प्लॅनिंग करतो की रेंटल इन्कम मधून मला पेन्शन मिळणार आहे, तर ती पेन्शन पण नाही होऊ शकत. त्याचं कारण काय? ऍक्टिव्ह इन्कम पॅसिव्ह इन्कम मधला हा एक पार्ट तर लक्षात आला, पण ती पेन्शन पण होऊ शकत नाही. त्याचं कारण असं की समजा ज्या व्यक्तीला मी भाड्यानं किंवा रेंटनं ती जागा दिलेली आहे त्याच्याकडून मला वेळेत रेंट आला पाहिजे, आणि त्या येणाऱ्या रेंटवरती मी माझे खर्च जर डिपेंड ठेवलेत का, तर तो माझा पेन्शनचा इन्कम आहे. आणि मिळणारी पेन्शन मी कशासाठी वापरणार? माझ्या बेसिक नीडसाठी किंवा माझ्या खर्चासाठी वापरणार. पण ज्या व्यक्तीला मी रेंटनं जागा दिली आहे त्याच्या जीवनामध्ये काही चॅलेंजेस आले, काही प्रॉब्लेम्स आले, फायनान्शियल क्रायसिस आले, आणि तो वेळेत मला रेंट नाही देऊ शकत आहे, तर मला त्याला सांभाळून घेण्यासाठी मला कॉम्प्रोमाइज करायला लागेल. तू जर म्हणाला साहेब या महिन्याचा रेंट मी तुम्हाला नाही देऊ शकत, पुढच्या महिन्यात मी तुम्हाला देतो, तर या महिन्याचे माझे एक्सपेन्सेस मी कशातनं करणार? जर ती माझी पेन्शन असेल तर पेन्शनचा पण पार्ट रेंटल इन्कम होऊ नाही शकत. पुन्हा तुम्ही त्याच्यामध्ये अजून एक पुढचा प्रश्न असा विचारला की ती ऍसेट विकल्यानंतर त्याच्यातून मोठी रक्कम मला मिळेल, त्याची व्हॅल्यू वाढलेली असेल, आणि मग तो माझ्यासाठी पेन्शन फंड होऊ शकेल. म्हणजे मी आता एखादी ऍसेट घेतली, त्याच्यातून मला रेंट मिळाला काही वर्षांसाठी, पुन्हा मी ती विकली आणि परत त्याची मोठी फंड व्हॅल्यू मला मिळाली, ती मी पेन्शन म्हणून यूज करणार. आता इथेही पुन्हा अडचण आहे. ज्यावेळेस तुम्ही ती ऍसेट विकायला जाता तेव्हा तुम्ही व्यवहार त्या पूर्ण रकमेचा करता का? नाही करत. म्हणजे 50 लाखाची ऍसेट तुम्ही जर विकताय तर तुमचा व्यवहार कागदावरती 50 लाखाचा होत नाही, तुम्ही तो 30 लाखाचा दाखवता. काही टेक्निकली गोष्टी आहेत त्या समजून घ्यायला पाहिजे. आणि मग जरी तुम्ही 30 लाखाचा व्यवहार कागदावरती दाखवून जरी तो व्यवहार केला आणि 30 लाखाचा चेक तुमच्या अकाउंटला जमा झाला, तर तुम्ही ते 30 लाख तुमच्या इन्कम मध्ये येऊ शकतात. कारण तुम्ही ते 30 लाख एफडी नाही करू शकत. एफडी करायला गेलात तर ते 30 लाख तुमच्या इन्कम मध्ये येतील आणि त्याच्यावरती लॉंग टर्म कॅपिटल गेन लागणार, त्याच्यावर तुम्हाला टॅक्स द्यावा लागणार. मग काय करावं लागेल? तर आलेले 30 लाख तुम्हाला परत प्रॉपर्टीमध्येच गुंतवावे लागतील जर तुम्हाला टॅक्स वाचवायचा असेल तर. आता याच्या व्यतिरिक्त इतर काही मार्ग आहेत टॅक्सेशन मध्ये, जे आपल्याला टॅक्स सल्लागार ते मार्ग सांगतील, पण टेक्निकली या गोष्टींमुळे तो फंड पेन्शन फंड नाही होऊ शकत. आता आपण बघतो की बरेच मोठे व्यावसायिक आहेत ज्यांचे अगदी सेटल आणि स्टेबल बिझनेसेस आहेत आणि त्यातून त्यांना इन्कम चांगल्या पद्धतीने येत आहे, आणि मग ते असा विचार करतात की मग मला विम्याची काय गरज आहे, कारण माझं फ्युचर प्लॅनिंग मध्ये जे येणारे पैसे आहेत, माझा व्यवसाय मोठा आहे, माझं सगळं स्टेबल आहे, तर मग मला तसं बघायला गेलं तर विम्याची गरज नाही. किंवा काही ना काही कारण देतात, जसं की मी आमच्या सीएला विचारतो, त्यांच्याकडून आम्ही जाणून घेतो की आम्ही विमा घेतला पाहिजे की नको, किंवा मी घरातल्यांशी चर्चा करतो, किंवा मग काहीतरी असं टाळाटाळीची उत्तरं देऊन ते त्या गोष्टीपासून लांब पळायला बघतात. तर तुम्ही यांना कशा पद्धतीने पटवून देता की विमा किती महत्वाचा आहे? हा सुद्धा एक चांगला प्रश्न आहे. हे एक थोडक्यात मी याला ऑब्जेक्शन म्हणेन. जनरली आम्हाला हे व्यवसायामध्ये येतं. काय होतं की बऱ्याचदा जो HNI क्लासमधला जो उद्योग व्यवसाय करणारा मोठा वर्ग आहे त्यांना असं वाटतं, आणि ते वाटणं साहजिक आहे, की त्यांचा बिझनेस मोठा असतो, बिझनेसचा साईज मोठा असतो, अर्निंग मोठं असतं, लाईफस्टाईल मोठी असते, चांगली असते, लक्झुरियस असते, तर त्यांना असं वाटू शकतं की मी इतक्या मोठ्या ॲसेट क्रिएट केलेले आहेत, इतकं चांगलं माझं उत्पन्न आहे, तर मला इन्शुरन्सची काही गरज नाही, मी प्रचंड मोठे ॲसेट कमवून ठेवलेले आहेत. त्यांना मला हे सांगायला आवडेल की त्यांनी जे काही साम्राज्य उभं केलंय ते असंच उभं केलंय का? नाही केलेलं. त्याच्यासाठी त्यांनी काहीतरी स्ट्रगल केलाय, काहीतरी त्यांचे एफर्ट्स दिलेले आहेत, काहीतरी त्यांनी नॉलेज त्याच्यामध्ये ओतलेलं आहे, काही वर्ष त्याच्यासाठी त्यांनी घालवलेली आहेत, आणि त्यानंतर त्यांनी ते साम्राज्य किंवा तो इतिहास घडवलेला आहे, आणि त्यातून त्यांनी ते ॲसेट कमवलेले आहेत. पण हा इतिहास घडवायला त्यांना कित्येक वर्ष गेलेली आहेत. पण तोच इतिहास जर त्यांना सुरक्षित करायचा असेल तर त्याच्यासाठी काही मिनिटं लागणार आहेत, आणि याच्याकडे ते दुर्लक्ष करतायत. बरोबर. याच्यासाठी. आणि दुसरं, मग हे करताना मग बऱ्याचदा बरेच जण असं विचारतात, जसं तुम्ही म्हणालात की मग मी सीएना विचारतो, त्यांच्याशी चर्चा करतो, किंवा पार्टनर असतील तर त्यांच्याशी
डिस्कस करतो, घरी चर्चा करतो किंवा टाळाटाळ केली जाते, या गोष्टी होतात. पण कसं असतं की प्रोफेशन वाईज योग्य व्यक्तीकडून आपण योग्य सल्ला घेणं गरजेचं आहे. मला जर मणक्याचा त्रास आहे आणि मग मला ऑर्थोपेडिककडे जाऊन सल्ला घ्यायचा आहे आणि मग मी जर त्या डेंटिस्टकडे गेलो आणि मग त्यांना विचारलं की मी मणका दुखतोय, त्याच्यावरती काय उपचार घेऊ, चालेल का हो? नाही. तसंच आमचा रोल हा वेगळा आहे आणि सीएचा रोल सुद्धा वेगळा आहे. सीए कडून सल्ला घेण्यासाठी आम्ही नकार देत नाही किंवा सीएना त्यांनी विचारावं. पण सीए त्यांच्या जीवनामध्ये कधी आलेले आहेत? कुठल्याही उद्योजक आणि व्यावसायिकांच्या जेव्हा ते कमवायला लागले तेव्हा. सीएचा रोल काय आहे? कोणताही सीए त्यांचे ट्रान्झॅक्शन मॅनेज करतो, त्याचे जीएसटी, डेबिट क्रेडिट बघतो आणि टॅक्सेशन बद्दल सल्ला देणं किंवा त्याच्याबद्दल त्यांना गाईड करणं हा सीएचा रोल आहे. ज्या दिवशी उत्पन्न सुरू झालं त्या दिवशी सीएचा रोल सुरू झाला, पण ज्या दिवशी उत्पन्न थांबेल त्या दिवशी आमचा रोल सुरू होईल आणि तिथं आमचं प्रोफेशन गरजेला येणार आहे किंवा उपयोगी पडणार आहे. हा फरक आहे आणि हे समजून घेतलं पाहिजे. आता हे सीएच्या बाबतीत आपण बोललो. तसंच काही जण म्हणतात की मी घरी चर्चा करतो, पत्नीला विचारतो. मला खरं सांगावं, किती परिवारांमध्ये त्या व्यक्तीची पत्नी आपल्या पतीला सांगेल की तुम्ही मोठा विमा घ्या म्हणून? कोण सांगेल का? निश्चित नाही सांगणार. त्या व्यक्तीचं त्याच्या परिवारावरती प्रेम असेल तर तो स्वतः तो निर्णय घेईल. कुठलीही पत्नी आपल्या पतीला म्हणणार नाही की तुम्ही मोठा इन्शुरन्स घ्या. ते प्रेम दाखवण्यासाठी त्या पतीने घ्यायचं डिसिजन आहे. आता आपण बघतोय की डिजिटल एरा सुरू झालेला आहे किंवा जास्त दिसतंय, आपल्याला बदल घडताना दिसतात किंवा क्रांती येताना दिसते. पण या सगळ्यामध्ये विमा प्रतिनिधी किंवा जे सल्लागार आहेत आर्थिक, तर त्यांची भूमिका नक्की काय आहे किंवा किती आहे? आज अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म ओपन झालेले आहेत. डिजिटल मीडियावरून बरंच नॉलेज मिळायला लागलं. मोबाईलवरूनही बऱ्याच गोष्टी किंवा नेटवरून आपल्याला घेता येतात, बघता येतात, नॉलेज मिळतं. या सगळ्या परिस्थितीमध्ये डिजिटल माध्यमांमधून आपल्याला माहिती मिळेल, सल्ला मिळणार नाही. आपल्याला जर वैद्यकीय ट्रीटमेंट घ्यायची आहे तर आपल्याला डॉक्टरांकडे जायला लागेल कन्सल्टिंग करण्यासाठी, सल्ला घेण्यासाठी. तसंच जर तुम्हाला वैद्यकीय सल्ला किंवा एखादा आजार याची जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही फक्त गुगलला सर्च करून ती माहिती घेऊ शकता, पण सल्ला नाही मिळणार. आर्थिकदृष्ट्या सुद्धा तुम्हाला तिथं माहिती मिळेल, पण सल्ला घेण्यासाठी, तुमचं योग्य ते नीड अनालिसिस करण्यासाठी, तुमचा नेमका आर्थिकदृष्ट्या कोणता आजार आहे ते डायग्नोज करण्यासाठी आणि त्याच्यासाठीचे उपचार शोधण्यासाठी तुम्हाला योग्य आर्थिक सल्लागारच निवडावा लागेल. बरोबर. आता बघितलं आपण मगासपासून की रिटायरमेंट प्लॅन्स असतील किंवा चिल्ड्रन्स एज्युकेशन प्लॅनिंग असेल, या सगळ्याबद्दल. पण यामध्ये इन्शुरन्स हा जो प्रोडक्ट आहे तर त्याची भूमिका कितपत आहे? रिटायरमेंट प्लॅनिंग आणि एज्युकेशन प्लॅनिंग मध्ये विमा आणि विम्यातले एंडोमेंटचे प्रोडक्ट जे आहेत त्याची भूमिका अतिशय महत्वाची आहे. आता ती महत्वाची भूमिका काय आहे तर तिथं लॉंग टर्म मधलं सेव्हिंग किंवा लॉंग टर्मचे जे गोल आहेत आपले ते प्रोटेक्ट करण्याची प्रोव्हिजन म्हणजेच हे एंडोमेंटचे प्रोडक्ट आहेत. कारण याच्यामध्ये सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट हा पार्ट थोडासा वेगळा ठेवला तर सेव्हिंग आणि इन्शुरन्स याची सांगड आहे. म्हणजे मी जर एखाद्या एंडोमेंटची पॉलिसी किंवा प्रोडक्ट घेत असेल तर त्याच्यामध्ये मला बचतही होते, त्याच्यासोबत मला विमाही मिळतो. आणि विमा आणि बचत असल्या कारणानं ज्या मुदतीसाठी ते घेतलेलं आहे त्या मुदतीपर्यंत मला तो नियमाच्या अधीन राहून तो भरावा लागतो, त्याचे इन्स्टॉलमेंट वेळेवर द्यावे लागतात आणि त्याचा जो मिळणारा परतावा आहे तो 20-25 वर्षांनी मला मिळणार आहे. मध्ये जर मी तो ब्रेक करायला गेलो तर माझं नुकसान होणार हे मला माहिती आहे किंवा त्याची माहिती मला घ्यावी लागेल किंवा आम्हाला ती द्यावी लागेल सल्लागार म्हणून. मी जर ग्राहक असेल तर मला ती घ्यावी लागेल. तर रिटायरमेंट हा जो गोल आहे हा लॉंग टर्मचा गोल आहे. कदाचित एज्युकेशन गोल हा शॉर्ट टर्म असू शकतो, 15 वर्ष, 20 वर्ष हा जो पिरियड आहे, 10 वर्ष, या कालावधींसाठी. मग इथं जे प्लॅनिंग आपल्याला करायचं आहे ते गॅरंटेड येणार रिटर्नसाठी प्लॅनिंग करायचं आहे. जसं की आपण मगाशी डिस्कशन केलं. कारण एज्युकेशनमध्ये मला माझ्या मुलाच्या 12वी नंतरच्या खर्चाचं गणित मांडून मला मिळणारा परतावा किती मिळाला पाहिजे हे त्याच्यामध्ये आलं पाहिजे. आणि रिटायरमेंटसाठी मला माझ्या परिवारासाठी किंवा माझ्या स्वतःसाठी मला किती फंड मिळाला पाहिजे किंवा महिन्याचा खर्च किती आहे त्यानुसार मला परतावा यायला पाहिजे याचं मला प्लॅनिंग करायचं आहे. बरोबर. आता हे सगळं करणारी व्यक्ती कोण आहे तर मीच आहे. आता ह्याचं एक उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो. मुलाचं एज्युकेशन असं जर आपण किंवा रिटायरमेंट या दोन्ही गोष्टी आपण गृहीत धरल्यात, त्यातलं आपण रिटायरमेंट बद्दल बोलू, त्यामध्ये आपण पहिल्यांदा एज्युकेशन बद्दल बोलू. फॉर एक्झाम्पल, माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी मला 18 वर्ष मिळत आहेत हायर एज्युकेशनसाठी, म्हणजे 18 वर्षाचा पिरियड आहे. या 18 वर्षांसाठी मी काहीतरी बचत करणार आहे. आता बचत ही कशातून करणार आहे? माझ्या इन्कम मधून करणार आहे इन प्रेझेंट. आणि 18 वर्षानंतर त्याच्या हायर एज्युकेशनसाठी मला एक्स अमाऊंट पाहिजे. म्हणजे मी फॉर एक्झाम्पल 1 लाख रुपये 18 वर्षांसाठी बचत करतोय किंवा 20 वर्षांसाठी बचत करतोय. म्हणजे 18 ते 20 लाख जमा होतील आणि मला 1 कोटी रुपये त्याच्या एज्युकेशनसाठी लागणार आहेत. बरं, बचत करणारी व्यक्ती कोण आहे? मी. कशातून? माझ्या इन्कम मधून. म्हणजे मी 18 वर्ष कन्सिस्टन्सी ती बचत केली
तर मला 20 लाख जमा होऊन 1 कोटी रुपये मिळणार आहेत त्याच्या हायर एज्युकेशनसाठी. हे झालं प्रेझेंट. आता इन ॲबसेन्स, आता हे मी असतानाच झालं. इन ॲबसेन्स 18 वर्षामध्ये मी नसेन तर ते 1 कोटी मिळणार आहेत का? नाहीत मिळणार. का तर ती बचत होणार नाही. बरोबर. हा, आता प्रेझेंटमध्ये माझ्याकडे चॉईस आहे. कोणता? 1 वर्षाचा मुलाचं वय होतं, 18 वर्ष मुदतीचा कालावधी होता. मी 1-1 लाख दरवर्षी सेव्ह करणार होतो, बचत करणार होतो आणि मग 1 कोटी मिळणार होते. पण कदाचित मी बचत करण्यासाठी कमी पडलो किंवा मला मिळताना रक्कम थोडी कमी मिळाली, 1 कोटी मिळाली पण गरज 1.25 कोटीची होती, तर मी तिथं एज्युकेशन लोन घेऊ शकतो. बरोबर. आता एज्युकेशन लोन मी माझ्या नावावरतीच घेणार आहे, त्याचा EMI पुन्हा मीच भरणार आहे. म्हणजे ती रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे. म्हणजे मी पैसे कमवायला कमी पडलो तर ती जबाबदारी माझी आहे की माझ्या मुलाचं एज्युकेशन फुलफिल करायचं. मी कर्ज काढून लोन घेऊन त्याचं एज्युकेशन फुलफिल करेन किंवा पूर्ण करेन जे त्याला मला द्यायचं आहे. हे झालं इन प्रेझेंट. पण इन ॲबसेन्स मी नसताना सुद्धा माझ्या मुलाचं एज्युकेशन तसंच आहे ना, मग ते कसं सिक्युअर होणार? मग ते सिक्युअर करण्यासाठीची जी काही प्रोव्हिजन आहे ती इन्शुरन्सच्या या प्रोडक्टमध्ये, कारण तिथं PWB प्रीमियम वेवर बेनिफिट सारख्या काही सुविधा आहेत. त्यामुळं रिटायरमेंट असेल किंवा एज्युकेशन असेल हे सिक्युअर होऊ शकतं. म्हणजे मी असेन तर त्याची तरतूद, त्या फंडाची तरतूद मी करणार आहे माझ्या इन्कम मधून. पण मी नसेन तर ते इन्स्टॉलमेंट न भरता सुद्धा तो फंड तसाच मिळणार आहे. याची प्रोव्हिजन फक्त इथं होऊ शकते. बरोबर. मग याला जोडूनच 4C कन्सेप्ट जो आहे तुम्हाला सांगायचा इथं. आपल्याकडे 4 प्रकारचे C आहेत. म्हणजे 4C कन्सेप्ट हा एक वेगळा थॉट आहे. जसं की आपण फायनान्शियल लिटरसीमध्ये फायनान्शियल प्लॅनिंगचा पिरॅमिड बघितला, तसं फायनान्शियल लिटरसी मधलाच हा एक प्रिन्सिपल, ही एक प्रिन्सिपल आहे, रिपीट करतो. तसंच फायनान्शियल लिटरसीमध्ये 4C ही एक कन्सेप्ट आहे जी आपल्याला पाहावी लागेल. ती कन्सेप्ट नेमकी काय आहे? तर 4C कन्सेप्टमध्ये पहिला जो C आहे तो क्रिएशन ऑफ इन्कम आहे. म्हणजे तुम्ही किंवा आम्ही पैसे कमावतो, कमावलेले पैसे मगाशी म्हटलं तसं खर्च करतो. खर्च केल्यानंतर जे राहणारे पैसे ते आपण काय करतो? सेव्ह करतो किंवा इन्व्हेस्ट करतो. आता ह्या 3 गोष्टी प्रत्येकाच्या सुरू आहेत. प्रत्येक जण करतो त्याच्या परिणाम. उत्पन्न कमावतो, कमवलेले पैसे लाईफस्टाईलवरती खर्च करतो, शिल्लक राहिलेले पैसे सेव्ह किंवा इन्व्हेस्ट करतो. पण क्रिएशनमध्ये काही अडथळे आहेत. उत्पन्न कमवताना काही प्रॉब्लेम्स आहेत. कोणते? अर्ली एक्झिट आहे, ज्याच्यामुळे क्रिएशन थांबणार आहे. माहित नाही व्यक्ती कधी एक्झिट होणार आहे. दुसरं डिसीज आहे, गंभीर आजारी पडणं, झोपून राहिलं उत्पन्न थांबू शकतं. डिसॅबिलिटी, एक्झिट नाही झाली, अपघात झाला, व्यक्ती डिसेबल झाला, घरी बसून राहिला, तर तिथेही उत्पन्न थांबणार आहे. प्रोफेशनमध्ये ॲप्स अँड डाऊन्स आहेत, हे चौथं कारण आहे. त्याच्यामुळं इन्कम थांबू शकतं, क्रिएशन थांबतं. आता ह्या 4ही ज्या शक्यता आहेत त्या अनपेक्षित आहेत, मला माहित नाही कधी येणार आहे, त्याच्यामुळे क्रिएशन थांबणार आहे. आणि 5वी शक्यता मात्र गॅरंटेड आहे, ती आहे लिव्हिंग टू लॉंग. म्हणजे मी रिटायर झाल्यानंतर सुद्धा माझा इन्कम थांबणार आहे. आता ह्या जेव्हा 5 शक्यतांमुळे, 4 अनपेक्षित आणि 1 अपेक्षित, या 5 शक्यतांमुळे जेव्हा माझं क्रिएशन थांबेल तेव्हा माझं कन्झम्पशन आणि कॉन्झर्वेशन म्हणजे खर्च आणि बचत ह्यातली कोणती गोष्ट चालू राहणार आहे आणि कोणती गोष्ट बंद होणार आहे? कन्झम्पशन चालू राहणार, खर्च चालूच राहणार आहे. माझ्या पश्चात सुद्धा माझ्या परिवारामध्ये एक्सपेन्सेस तसेच आहेत. बरोबर. बचत किंवा इन्व्हेस्टमेंट थांबणार आहे. पण आता बघा, ती पण थांबवता येणार नाही, का तर ती सुद्धा कुठल्या तरी पर्पजने किंवा गोल ठेवून केलेली आहे. माझ्या मुलाचं एज्युकेशन असेल, माझं रिटायरमेंट होतं, माझ्यासोबत माझ्या लाईफ पार्टनरचं पण रिटायरमेंट असेल, ती नाईलाजाने चालूच ठेवावी लागेल. बरोबर. म्हणजे तो इव्हेंट चेंज होत नाही. म्हणजे बचत मी 10 रुपये करत असेल तर 5 रुपये करायला लागेल, किंवा 1000 रुपये करत असेल तर 800 रुपये करायला लागेल. म्हणजे ती सुद्धा सुरूच ठेवावी लागेल. म्हणजे क्रिएशन जेव्हा थांबेल तेव्हा खर्च आणि बचत दोन्ही गोष्टी थांबणार नाहीत. ह्या 2 गोष्टींना सपोर्ट करणारी सिस्टीम कुठे आहे का? मग तो येतो चौथा C. सिस्टीम आहे तो कोणता आहे? ती प्रोव्हिजन कोणती आहे? तर ती आहे कंटिन्युएशन ऑफ इन्कम, निरंतर उत्पन्न. म्हणजे जेव्हा क्रिएशन थांबेल तेव्हा ह्या 2 गोष्टींना, कन्झम्पशन आणि कॉन्झर्वेशनला सपोर्ट करणारी जी प्रोव्हिजन आहे ते कंटिन्युएशन ऑफ इन्कम. म्हणजे मी जर निरंतर उत्पन्नाची तरतूद करून ठेवली तर माझा खर्चही थांबणार नाही आणि माझे सेव्हिंग कंटिन्यू राहतील. आणि ही प्रोव्हिजन किंवा ही सुविधा कुठे होती? ही आपल्या जुन्या गव्हर्नमेंट एम्प्लॉईंच्या पेन्शन मध्ये होती. त्यांना जी मिळणारी पेन्शन होती ती कंटिन्युएशन इन्कम होती सर्वाइव्ह होण्यासाठी. तर ही प्रोव्हिजन आपल्याला इन्शुरन्समध्ये किंवा इन्शुरन्स थ्रू एन्डॉमेंटच्या काही प्लॅन मधून करता येते. हे माहिती नाही. म्हणजे मला फक्त इन्कम मिळतं, पण ते इन्कम प्रोटेक्ट करणं किंवा पडत्या काळामध्ये फॅमिलीला सर्वाइव्ह होण्यासाठी सपोर्ट करणं ती गरज आहे. म्हणजे इन्कम रिप्लेस होणं महत्वाचं. इन्कम रिप्लेसमेंट ती तरतूद इथं होते. बरोबर. म्हणून 4C कन्सेप्ट समजून घेऊन फायनान्शियल प्लॅनिंग करायला. हा पण एक खूप छान मुद्दा तुम्ही घेतलात, जे पिरॅमिड आणि त्याच्यानंतर 4C कन्सेप्ट. बरोबर. आता आपण बघतो की बरेच NRI लोक जे असतात तर त्यांना विमा करायचा असतो, मग त्यांना करता येतो का? आणि असे कोणते लोक आहेत की ज्यांना हा विमा करता येत नाही? हा, NRI म्हणजे नॉन रेसिडेन्शियल इंडियन, जे मूळचे भारतीय आहेत पण सध्या ते भारतात राहत नाहीत. ते इतर प्रदेशांमध्ये नोकरीनिमित्त, कामानिमित्त राहण्यासाठी गेलेले आहेत. त्यांना विमा घेता येतो. काही
विमा हा मेल ऑर्डर बिझनेसद्वारे होतो. काही विमा ज्या मेडिकल वगैरे असेल जेव्हा ते भारतात येतात तेव्हा त्यांना तो घेता येतो. पण काही देशांमध्ये त्यांना विमा घेता येत नाही. आता घेता कोणाला येतो? UK, USA, ओमान, कुवेत अशा देशांमध्ये जे लोक आहेत त्यांना विमा घेता येतो आता सध्या घडीला, किंवा अजून बरेच काही देश आहेत ऑस्ट्रेलियासारखे. आता घेता कोणाला येत नाहीत? ज्या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे, राजकीय अस्थिरता आहे, ज्या देशांवरती आंतरराष्ट्रीय निर्बंध आहेत, अशा देशांमध्ये येणाऱ्यांना विमा घेता येत नाही. आता ही पण कन्सेप्ट याच्यातून क्लिअर झाली. अजून एक गोष्ट अशी की म्युच्युअल फंड आणि युलिप पॉलिसी, तर या दोघांची आपण तुलना कितपत करू शकतो किंवा योग्य आहे कितपत करणं? दोन गोष्टी ह्या इन्व्हेस्टमेंटच्याच आहेत. म्युच्युअल फंड आणि युलिप पॉलिसी दोन्हीमध्ये गुंतवणूकच होणार आहे. म्युच्युअल फंडामध्ये मिळणारे जे रिटर्न्स आहेत ते टॅक्सेबल आहेत आणि युलिप मध्ये मिळणारे जे रिटर्न्स आहेत हे टॅक्स फ्री आहेत. आता इथं तुलना करताना काही आर्थिक सल्लागार असंही सांगतात की युलिप मध्ये गुंतवणूक केली की तिथं मॉर्टॅलिटी चार्जेस जातात, तिथं इन्शुरन्स कव्हर असतं, मग तिथं पुन्हा गुंतवणूक का करा, त्यापेक्षा म्युच्युअल फंड घ्या आणि इकडं तुम्ही टर्म इन्शुरन्स घ्या. पण म्युच्युअल फंडामध्ये किंवा SIP मध्ये होणारी जी गुंतवणूक आहे त्याचे येणारे रिटर्न्स त्याच्यावरती टॅक्स लागणार आहे, मग अशी म्हटल्याप्रमाणे लॉंग टर्म कॅपिटल गेन किंवा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. पण युलिप मध्ये एक व्यक्ती वर्षाला जर 2.5 लाख रुपयाची गुंतवणूक करत असेल, तर त्याच्या येणाऱ्या रिटर्न्स वरती टॅक्स नाही. ती रक्कम टोटली टॅक्स फ्री आहे. प्लस त्याला जे विमा सुरक्षा त्याच्या सोबत मिळणार आहे युलिप प्लॅन सोबत, दरम्यान काही झालं 7 पट किंवा 10 पट सम ॲश्युअर्डच्या त्याला विमा कव्हर मिळतं युलिप मध्ये. म्हणजे अनपेक्षित घटना घडली तर युलिप प्लॅनची जी आपण मुदत घेणार आहे त्या मुदतीमध्ये प्रपोजरला दुर्दैवानं काही झालंच तर त्याला विमा रक्कम त्याच्या परिवाराला मिळते. ती विमा रकमेच्या 7 पट किंवा 10 पट यामध्ये त्याच्या परिवाराला ती रक्कम दिली जाते आणि त्याची मॅच्युरिटी ही त्याला टॅक्स फ्री मिळते. हा झाला एक पार्ट. तसंच युलिपमध्ये ज्या कालावधीसाठी आपण प्लॅनिंग केलेलं आहे, म्हणजे ज्या कालावधीसाठी आपण युलिपमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय त्या कालावधीमध्ये प्रपोजरला जर काही झालंच तर त्याच्या सम ॲश्युअर्डच्या प्रमाणात 7 पट ते 10 पट त्याला इन्शुरन्स मिळतो त्याच्या परिवाराला. आता बरेच जण असं सांगतात की मगाशी म्हटलं तसं की टर्म इन्शुरन्स घेऊन तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये किंवा SIP मध्ये गुंतवणूक करा, युलिप करण्याची गरज नाही. युलिपमध्ये ॲडिशनल कव्हर मिळतं, तेच कव्हर आपण टर्म मधून प्रोटेक्ट केलेलं आहे. इकडं मॉर्टॅलिटी चार्जेस जास्त जातात असा एक ग्रह आहे. पण त्या व्यक्तीला मुदत पूर्तीपर्यंत काहीच झालं नाही प्रपोजरला तर मॉर्टॅलिटी चार्जेस ही परत मिळतात. हे बऱ्याच लोकांना माहिती नाही. त्यामुळं युलिप आणि म्युच्युअल फंड याची गुंतवणूक ही सिमेट्रिकलच आहे. म्हणजे तिथंही इन्व्हेस्टमेंट ही शेअर्समध्ये होते, इथे इन्व्हेस्टमेंट शेअर्समध्ये होते. इथं फक्त ॲडिशनल विमा मिळतो, त्याच्यासोबत रिटर्न्स हे टॅक्स फ्री मिळतात. हा त्यातला फरक आहे. बरोबर. आता बघतो की आर्थिक मंदी आली किंवा नोकरी व्यवसायात काही अडचणी आल्या तर मग या काळात विमा किती महत्वाचा आहे विमा करणं. आणि अजून एक गोष्ट अशी की आता रिसेंटली आपण कोविड मधून सगळेच बाहेर पडलो, तर कोविड काळानंतर आर्थिक दृष्ट्या विमा पॉलिसीकडे बघण्याचा लोकांचा कशा पद्धतीनं मत तयार झाले किंवा दृष्टिकोन बदललाय का? सध्या आर्थिक मंदीच्या छत्रछायेखाली आपण सगळे जातोय. नोकरी व्यवसायामध्ये अडचणी आहेत, बऱ्याच लोकांना कामावरून कमी केलं जातंय. अशा पिरियडमध्ये आपल्याला असं वाटतं की विम्यासारखी गोष्ट लोकांकडे असावी का नाही. शेवटी रिस्क ही रिस्क आहे. व्यक्ती कामामध्ये असो अथवा नसो, रस्त्यावरती तो उभा राहिला त्याच्या जीवनाची रिस्क सुरू झाली. कोविडच्या बाबतीत बोलायचं झालं तर कोरोना काळामध्ये आपण सगळे घरी होतो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काय परिस्थिती होती. साधारण तशीच परिस्थिती पुन्हा आता येऊ घातली आहे. आपल्यावर बऱ्याच काही मर्यादा यायला चालू झालेल्या आहेत. आपल्याला कोरोना आल्यानंतर कळलं की विमा का पाहिजे. तोपर्यंत विम्याचं महत्व आपल्याला इतकं जाणवलं नव्हतं. मग तो मेडिक्लेम असेल किंवा कुठलाही विमा असेल, टर्म इन्शुरन्स असेल किंवा कुठलाही विमा. कारण आपल्याला जेव्हा अडचण येते तेव्हा आपल्याला त्याचं महत्व अधिक प्रकर्षानं जाणवतं. आता फक्त विमा म्हणून जर या गोष्टीकडे पाहायचं झालं तर तिथं आपल्याला परतावा मिळतो. म्हणजे मेडिक्लेम असेल आणि मी मेडिकल इमर्जन्सीमध्ये ऍडमिट झालो तर तिथं मला काय मिळणार आहे? मेडिकल फॅसिलिटी मिळणार विम्यातून. एखाद्या व्यक्तीची एक्झिट झाली तर तिथं काय मिळणार आहे? तर तिथं त्याच्या परिवाराला त्याची भरपाई मिळणार आहे विम्याच्या रूपात. आता ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. पण तुम्ही असं विचारलं की कोरोना नंतरचा जो आत्ताचा जो काही पिरियड सुरू आहे याच्यामध्ये विम्याचं महत्व कितपत आहे? जसं तेव्हा होतं तितकंच महत्व आजही विम्याला आहे. आणि कोविडमध्ये मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की इन्व्हेस्टमेंट उपयोगाला आली त्या काळामध्ये, काय सेव्हिंग उपयोगाला आलं? सेव्हिंग. आता इन्व्हेस्टमेंट का आली नाही? कारण आपल्याला त्याचे रिटर्न्स माहिती नाहीत, रिस्क आहे आणि त्याची जी टर्म आहे त्याबद्दल पण आपल्याला. इन्व्हेस्टमेंट आपल्याला कोरोनामध्ये उपयोगाला का आली नाही असा माझा प्रश्न होता. मी थोडं त्याच्यामध्ये अजून तुम्हाला विस्तृतपणानं सांगतो. कारण सगळ्या इन्व्हेस्टमेंट आपल्या ब्लॉक झाल्या होत्या.
आणि कोरोनामध्ये आपल्याला गाईडलाईन काय होत्या की घरी राहा, सुरक्षित राहा, 2 वेळ चांगलं खाऊन पिऊन आरोग्य सांभाळा, ही इन्स्ट्रक्शन्स होती. आता तेव्हा सगळे उद्योग व्यवसाय सगळे बंद होते, लोकांना घरी बसावं लागलं होतं, सगळी दुकानं बंद होती, मॉल्स बंद होते, म्हणजे जग थांबलं होतं, ही परिस्थिती होती. मग त्यावेळेला आपली बेसिक नीड काय होती? 2 वेळ चांगला आहार घेणं आणि आपलं आरोग्य सांभाळणं ही बेसिक नीड होती. मग जिथं जिथं आपण गुंतवणूक केली होती, जिथं जिथं इन्व्हेस्टमेंट केली होती, त्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट ब्लॉक झालेल्या होत्या. मला मोडताच येत नव्हत्या. आता मोडायची का होती किंवा काढून का घ्यायचे होते पैसे ते? तर मला सर्वाइव्ह व्हायचं होतं. मला माझा आहार, मला किराणा आणायचा होता, माझ्या औषध पाण्यावरती मला खर्च करायचा होता, या सगळ्या गोष्टीसाठी मला पैसे लागणार होते. मग ते पैसे कुठून आले? सेव्हिंग मधून आले, इन्व्हेस्टमेंट मधून का आले नाही? तर सगळ्या इन्व्हेस्टमेंट एकतर ब्लॉक झाल्या होत्या किंवा मायनसमध्ये होत्या. प्लॉट मधली असेल तर मला प्लॉट विकता येत नव्हता. मी सोनं घेऊन ठेवलं असेल इन्व्हेस्टमेंट म्हणून, ती जरूर बंद पडलेलं होतं, मला ती जाऊन मोडता येत नव्हतं का तर दुकान बंद होती. बरोबर. शेअर मार्केटमध्ये मी गुंतवणूक केली होती, पण मार्केट मायनस झालं होतं, 50,000चं मार्केट 25,000 आलं होतं, मी तिथून पैसे काढून घेऊ शकत नव्हतो लॉसमध्ये. या सगळ्या कारणांमुळे इन्व्हेस्टमेंट मला इनकॅश करता येत नव्हती. पण सेव्हिंग माझ्याकडे जे होतं अकाउंटला, सेव्हिंगच्या किंवा एफडी मध्ये, आरडी मध्ये, ते मी तिथून काढून मी माझा तो काळ अडचणीचा मी सर्वाइव्ह करू शकलो. म्हणजे पडत्या काळात सेव्हिंग उपयोगाला येतं. बरोबर. आणि त्याच्यासाठीच विमा आणि बचत ही जी काही तरतूद आहे ही अत्यावश्यक आहे. बरोबर. अजून एक अशी गोष्ट की कीमॅन इन्शुरन्स असेल किंवा बाय सेल अग्रीमेंट असेल, सक्सेशन प्लॅनिंग असेल किंवा त्याचबरोबर पार्टनरशिप इन्शुरन्स असेल, तर या सगळ्याबद्दल तुम्ही काय सांगा? आता याच्यामध्ये बायसेल अग्रीमेंट किंवा पार्टनरशिप इन्शुरन्स, कीमॅन, हे जे काही टर्म्स, ह्या ज्या काही प्रोव्हिजन आहेत ह्या सिमेट्रिकल आहेत, एकमेकाला संलग्न आहेत. फॉर एक्झाम्पल, आपण जर बायसेल अग्रीमेंट बद्दल बोलायचं झालं तर एखाद्या कंपनीमध्ये समजा 2 पार्टनर आहेत, ए आणि बी. ए पार्टनरनी आणि बी पार्टनरनी मिळून एक कंपनी चालवलेली. ती कंपनी सुरू केली तेव्हा कदाचित 20 लाखामध्ये केली असेल आणि ती नंतर वाढत जाऊन 2 कोटीची कंपनी झाली. आता दोघांचं भाग भांडवल त्याच्यामध्ये 1-1 कोटीचं आहे असं आपण गृहीत धरू. ए व्यक्तीची जर एक्झिट झाली आणि दुर्दैवानं ए व्यक्तीच्या फॅमिली मेंबरनी बी व्यक्तीला असा कॉल दिला की आमच्या फॅमिलीमध्ये इथून पुढच्या काळात हा बिझनेस रन करण्यासाठी सक्षम कोणी नाही आहे, आज जो 2 कोटीचा बिझनेस आहे त्यातले आमचे शेअर्स किंवा आमचा हिस्सा आम्हाला परत करा, म्हणजे 1 कोटी आम्हाला द्या. त्यावेळेला बी व्यक्ती ए व्यक्तीचा तो 1 कोटीचा हिस्सा बिझनेस म्हणून काढू नाही शकत. त्याच्यासाठी इथं विमा उपयोगाला येतो आणि बायसेल अग्रीमेंट त्याच्यासाठी उपयोगाला येतं. बरोबर. त्यांनी कंपनीच्या वतीनं दोघांसाठी जर अशी काही प्रोव्हिजन केली असेल तर इथं तो होणारा लॉस टाळता येतो. नाहीतर मग बी व्यक्तीला कुठेतरी लोन करावं लागेल, कुठलं तरी बँकेचं लोन घ्यावं लागेल किंवा त्यांच्या नात्यांमध्ये अडचणी येऊ शकतात किंवा त्यांच्यामध्ये क्रायसिस होऊ शकतात भागीदारीमध्ये, तर त्या होऊ नये त्याच्यासाठी बायसेल अग्रीमेंट हे अत्यावश्यक आहे किंवा या गोष्टींची प्रोव्हिजन करता येते. अशाच पद्धतीनं एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल, LLP असेल, पार्टनरशिप असेल, इथं ह्या गोष्टी ऍप्लिकेबल आहेत. किंवा डायरेक्टरशिपमध्ये सुद्धा एखाद्या कंपनीमध्ये एखादा एम्प्लॉई जरी असला आणि तो जर चांगलं काम करत असेल आणि त्याचं नॉलेज वापरून तो जर 5 कोटी, 6 कोटी, 10 कोटी त्या कंपनीला प्रॉफिट कमवून देत असेल आणि त्या व्यक्तीची जर एक्झिट झाली तर तिथं त्या कंपनीमध्ये कीमॅन इन्शुरन्सची प्रोव्हिजन आहे. तिथं तो की पर्सन असतो, प्रॉफिट कमवून देणारा व्यक्ती असतो, तर त्याच्यासाठी कीमॅन इन्शुरन्सची तरतूद करता येते. इन्शुरन्समध्ये अशा बऱ्याच काही कन्सेप्ट आहेत की ज्या उद्योजक लोकांना वापरता येऊ शकतात त्यांच्या बिझनेससाठी. बरोबर. एक आर्थिक सल्लागार म्हणून तुम्ही तुमच्या ग्राहकांना कशा पद्धतीनं या गोष्टी समजावून सांगता किंवा कशी सेवा देता, आणि याचबरोबर आर्थिक प्लॅनिंग करण्यासाठी तुम्ही त्यांना कशा पद्धतीनं मदत करता? तर मी साधारण या फायनान्शियल सेक्टरमध्ये गेल्या 12 वर्षांपासून काम करतोय. तुम्ही विचारलात की तुम्ही कशी सेवा देता. मी 12 वर्षांपासून आर्थिक क्षेत्रामध्ये काम करतोय. माझं स्वतःचं पर्सनल ऑफिस विजयनगरला KFCच्या इथं आहे. माझ्याकडे 2-3 लोकांचा स्टाफ आहे. 550 स्क्वेअर फूटचं वेल फर्निश्ड ऑफिस आहे. या सगळ्या गोष्टी कोणासाठी केल्यात तर ग्राहकांसाठी केल्यात, माझ्यासाठी नाही. तर त्यांना अधिकाधिक चांगली सुविधा देता यावी याच्यासाठी. आता तुम्ही विचारलात की तुम्ही त्यांना कसं प्लॅनिंग करून देता. मी जे प्लॅनिंग करून देतो ती मी कुठल्याही व्यक्तीला प्लॅनिंग करून देताना प्रोडक्ट सेल करणं हा माझा हेतू नसतो. आपण मगापासून जे डिस्कशन करतोय ते नॉलेजवरती बोलतोय, अर्थसाक्षरतेवरती बोलतोय, फायनान्शियल लिटरसीवरती बोलतोय. मी माझ्या ग्राहकाला तेच सांगतो की तुम्ही फायनान्शियल लिटरेट व्हा. बरोबर. तुम्ही तुमचं नीड अनालिसिस करून घ्या. तुमच्या पहिल्यांदा गरजा ओळखा की तुम्हाला नेमकं काय पाहिजे. तुम्ही यापूर्वी ही काही गोष्टी केलेल्या असतील. बऱ्याच लोकांनी बरंच प्लॅनिंग पूर्वी केलेलं असतं. काहींनी टर्म इन्शुरन्स घेतलेला असतो, काहींनी सेव्हिंग केलेलं असतं, काहींनी इन्व्हेस्टमेंट केलेलं असतं, काहींनी पॉलिसीज काही वेगवेगळ्या घेतलेल्या असतात. मग बऱ्याचदा असं होतं की बरेच जण असा सल्ला देतात की जुन्या गोष्टी आहेत त्या बंद करा आणि नवीन करा. मी सांगतो म्हणून माझ्याकडे करा. माझा असा चुकीचा सल्ला कधीच नसतो. मी त्यांना सांगतो जे तुम्ही केलेलं आहे ते आपण काय आहे पहिल्यांदा बघूया. जे आहे ते चांगलं आहे. तुम्ही केलंय ते तुम्ही तुमच्या कष्टाच्या पैशातून केलेलं आहे. जे केलंय ते आपण कंटिन्यू करू. त्याच्यामध्ये ज्या गोष्टींची कमतरता आहे
जे विकनेसेस आहेत ते आपण पूर्ण करू, आपण त्याच्यावरती काम करू. ज्या गोष्टी अपूर्ण राहिल्यात त्या गोष्टी फुलफिल करू. म्हणजे इन्शुरन्स कमी असेल तर तो वाढवून घेऊ, अपग्रेड करू, अपडेट करू. सेव्हिंग कमी असेल तर सेव्हिंग मध्ये आपण इम्प्रुव्हमेंट करू, सेव्हिंग अजून वाढवून घेऊ. इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत तुमचे गोल्स काय आहेत त्यानुसार त्याचं प्लॅनिंग करू, आणि त्यानुसार मी त्यांना कस्टमाइज प्लॅनिंग देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे सिंगल एखादा प्रोडक्ट सांगणं, SIPच करा म्हणायचं आणि 10,000 त्याचं व्यक्तीचं जर बजेट असेल तर 10,000 त्यांना सांगायचे की तुम्ही इथंच गुंतवा, SIP मध्येच गुंतवा. ते पैसे सगळेच तिथं जाणार. त्याच्याऐवजी मी त्याला कस्टमाइज प्लॅनिंग देऊन ते 10,000 वेगवेगळ्या ठिकाणी कसे जातील आणि त्याच्यातून त्याच्या वेगवेगळ्या गरजा कशा फुलफिल होतील. मग त्याच्या इन्शुरन्स असेल, डिसेबिलिटी असेल, डिसीज असेल किंवा टर्म इन्शुरन्स असेल, रिटायरमेंट प्लॅनिंग असेल, एज्युकेशन प्लॅनिंग असेल, त्याच्यामध्ये ते कसे अलोकेट होतील यानुसार मी प्लॅनिंग देण्यावरती ट्रस्ट करतो. आणि यानुसार प्लॅनिंग प्रत्येक व्यक्तीने घ्यायला पाहिजे किंवा आपलं प्लॅनिंग केलं पाहिजे. बरोबर. आणि त्याबरोबरच तुमचं या क्षेत्रातलं पुढचं विजन काय आहे? आणि विमा असेल किंवा बचत असेल किंवा गुंतवणूक असेल, तर याबद्दल तुम्ही ग्राहकांना काय संदेश द्याल किंवा काय सांगाल? माझं व्हिजन म्हणाल तर मला लोकांना अर्थसाक्षर करायला आवडेल. आणि मी असं म्हणतो की मी गेल्या 12 वर्षांपासून ते काम करतोय. मला अधिकाधिक लोकांपर्यंत 1,00,000 लोकांना मला अर्थसाक्षर करायचं आहे, हे व्हिजन आहे. मग त्यांनी कुठला प्रोडक्ट घेतला याच्याशी देणं घेणं नाही, त्यांनी अर्थसाक्षर होणं हे महत्वाचं आहे. डिसिजन त्यांनी घ्यायचा आहे. हे झालं व्हिजनच्या बाबतीत. आणि संदेश जर तुम्ही म्हणाल तर मला सगळ्या ग्राहकांना हा संदेश द्यायचा आहे की त्यांनी फायनान्शियल प्लॅनिंग करताना योग्य सल्लागार निवडावा. सोशल मीडियावरती रील पाहून कुठलंही आर्थिक डिसिजन त्यांनी घेऊ नये. अनेक स्कीम्स, अनेक योजना, अनेक कंपन्या मार्केटमध्ये येतात, अनेक परताव्यांचा आमिष दाखवतात, तिथं आपला तोटा होऊ शकतो. थोडं सजग राहून आर्थिक नियोजन केलं पाहिजे. आपले कष्टाचे पैसे योग्य हातामध्ये हाताळण्यासाठी गेले पाहिजेत. योग्य ब्रँडमध्ये, ब्रँड सोबत चांगल्या लाईफ लॉंग किंवा लॉंग टर्म मध्ये चालणाऱ्या एखाद्या ब्रँड सोबत तुम्ही प्लॅनिंग केलं पाहिजे किंवा त्याच संस्थेमध्ये सोबत तुम्ही जोडलं गेलं पाहिजे. आणि फायनान्शियल प्लॅनिंग हे फक्त एक प्रोडक्ट म्हणून न घेता तुम्ही कस्टमाइज प्लॅनिंग म्हणून बऱ्याच गोष्टींची नीड फ्युचर मधली लॉंग टर्मची लक्षात घेऊन तुम्ही तुमचं आर्थिक नियोजन केलं पाहिजे. बरोबर. हा संदेश मी तुमच्या ग्राहकांना या माध्यमातून मला द्यायचा आहे. आणि त्यांनी योग्य नियोजन करावं. आर्थिक नियोजन करताना 30-40-30चा फॉर्म्युला त्यांनी यूज केला पाहिजे. आता 30-40-30 हा फॉर्म्युला काय, तर त्यांच्या उत्पन्नातले 30% पेक्षा जास्ती त्यांनी लायबिलिटी घ्यायची नाही लोनची. म्हणजे 1,00,000 उत्पन्न असेल तर 30,000 पेक्षा मोठा EMI घ्यायचा नाही, बँक ही देणार नाही, त्यांनी घ्यायचा पण नाही. 40% रक्कम, 40% रक्कम ही त्यांनी त्यांच्या लाईफस्टाईलवरती खर्च करायची. पण 30% रक्कम ही त्यांनी उद्यासाठी प्रॉपर सेव्हच करायची. तर उद्याचा तितकाच मोठा काळ त्यांना सर्व्हाइव्ह करायचा आफ्टर 60. बरोबर. 25-30 वर्ष त्यांना रिटायरमेंट एजमध्ये सर्व्हाइव्ह करायचं आहे. तर त्यासाठी त्यांनी 30% रक्कम सेव्ह केली पाहिजे. यानुसारच त्यांनी त्यांचं आर्थिक नियोजन करावं, योग्य सल्लागार निवडावा आणि योग्य मार्गदर्शन घ्यावं. रिटर्नच्या पाठीमागे न धावता आपले पैसे सुरक्षित कसे राहतील आणि आपल्या गरजेला कसे उपयोगाला येतील याकडं त्यांनी गांभीर्यानं पाहावं आणि त्यानुसारच प्लॅनिंग घ्यावं. बरोबर. याच्यात एक मुद्दा मला जास्त आवडला हा म्हणजे की पहिली गोष्ट तर तुम्ही बचत करा. तुम्हाला हवेत तेवढे सर्व्हाइव्ह करण्यासाठी एक अमाऊंट सिक्युअर करा आणि मग त्यानंतरच एक्स्ट्रा रिटर्न्स आहेत याच्या पाठीमागे तुम्ही पळा. अनलेस अंटिल तुमचं जोपर्यंत बेसच सेव्ह होत नाही तोपर्यंत तुम्ही जर लक्झुरियस किंवा एक्स्ट्रा रिटर्न मध्ये बाहेर पडायला लागलात तर तुम्हाला ते कुठेतरी तुमच्या मॉनिटरियलसाठी आणि फायनान्शियल प्लॅनिंगसाठी रिस्क होऊ शकते. तुम्ही खूप छान माहिती दिलीत आणि अगदी इन्फॉर्मेटिव्ह माहिती दिलीत की फायनान्शियल प्लॅनिंग कसं केलं पाहिजे. पिरॅमिड असेल किंवा 4 C's असतील तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केल्या विथ एक्झाम्पल्स. त्यामुळं समोरच्याला कळताना पण समजताना पण त्या गोष्टी खूप सोप्या पद्धतीने समजल्या जातील. आणि अशा पद्धतीने जर आर्थिक गोष्टींची जर अशा पद्धतीने लिटरसी केली तर नक्कीच फायनान्शियल प्लॅनिंग करायला फार सोपं जाईल. त्याच्या प्रत्येक एकेका टॉपिक वरती आपला एक पॉडकास्ट होऊ शकतो. नक्कीच. पण आपण सगळी समरी एकत्र करून मॅक्झिमम देण्याचा प्रयत्न केलाय. बरोबर. आणि तुम्ही मला ही संधी दिली त्याबद्दल मला तुम्हालाही धन्यवाद द्यायचे. येस, थँक्यू सो मच सर. थँक्यू. आजच्या या भागातून तुम्हाला लक्षात आलं असेलच, पैसा कमवणं जितकं महत्वाचं आहे त्याचबरोबर त्या पैशाचं योग्य नियोजन करणं हे त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. सरांनी खूप छान पद्धतीनं पूर्ण कन्सेप्ट एक्सप्लेन केलेली आहे. इन्व्हेस्टमेंट, सेव्हिंग्स या दोन्ही मधला फरक नेमका काय आहे, सेव्हिंग कशासाठी केल्या पाहिजेत आणि इन्व्हेस्टमेंट कधी आणि कशासाठी केली पाहिजे. त्याचबरोबर चाइल्ड एज्युकेशन प्लॅनिंग असेल, टर्म इन्शुरन्स, म्युच्युअल फंड आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही कसा तुमचा पैसा
चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्ट करू शकता, त्याचं नियोजन करू शकता, हे सरांनी आजच्या भागात आपल्याला सांगितलेलं आहे. अशाच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह पॉडकास्टसाठी आमच्या साधं सरळ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर तुमचा आवडता गेस्ट आमच्या प्लॅटफॉर्मवर आमच्या स्टुडिओमध्ये पाहायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुमच्या आवडत्या गेस्टला आमच्या स्टुडिओमध्ये बोलवू. त्याचबरोबर हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येक पैसा कमवणाऱ्या व्यक्तीला समजेल की आपल्या पैशाचं योग्य नियोजन कसं केलं पाहिजे. आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन पॉडकास्टचे नोटिफिकेशन येतील. थँक्यू.